हां, नमस्कार. अरुण नेहे आणि अरुण नेहाच्या जेवढ्या ग्रुपवर जेवढे मित्रमंडळ असेल त्यांनी आता हा व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. हा उद्याकडं मी व्हिडिओ रिलीज करतो यूट्यूबवर. तर व्हिडिओ सुरू करू आपण आता. व्हिडिओ विचारपूर्वक बघायचा आहे. हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे. चला, मला थोडासा गुळणा करू द्या. सगळं काही गरजेचं आहे आपल्याला. आता ही अभिनय म्हणजे हा काय बारीक सारीक नाही आहे. काळ, कृष्ण म्हणजे साक्षात काळ, ज्याचा पृथ्वीला कधीच नाद करता आला नाही. काय करता आलं नाही? नाद. आज 8वी माळी आपल्या येडवाईची, बरोबर. खिडकीच्या ह्या कोपऱ्यावर मला 2022ला दशमावताराच्या पुस्तकातल्या चौकीचं इथे चौकी लागली. आणि नंदाळ्याला मी ज्यावेळेस 2022ला वर गेलो त्याच वेळेस मला आई उडवायची रिद्धी सिद्धी सगळी कवर झाली. अनिल, तू बघावा हा व्हिडिओ मित्रा. लय तळतळीचा आणि लय कळकळीचा व्हिडिओ आहे. हे बघ, हे नवरात्राचं असं आजोबांनी म्हणजे पंढरनाथ अण्णांनी साक्षात पांडुरंगानेच म्हणायचं. त्यांनी देवारा दिल्याच्या नंतर व्यवस्थित जीवात जीव आला. सगळ्या काही गोष्टी अनिल खूप हार्डवर्क मी जीवनात केलेलं आहे. जन्म घ्यावा कुठं हे मला चांगलं कळतं आणि मोक्ष मिळवावा कुठं, कर्म किती दाबाने करावं आणि किती कष्टाने करावं हे मला चांगलं कळतं. गणपती यशवंत रंदे ह्या कुळामध्ये जन्म घ्यायला लय पुण्य असावं लागतं. म्हणून मी माझ्या मावशी काका जी जवळची माणसं होती त्यांना 1000 वेळा जन्माला आल्यापासून ओरडत होतो की बाबांनो, शिवशंकर गोसाई झाला आणि चांगुणाच्या वाड्याला आला, जन्माला आला शिवशंकर. कारण चांगुण ही माझी आईची आई, सोपानरावची थोरली धर्मपत्नी. विषय गंभीर आहेत पण मी खंबीर आहे. 1964ला ज्यावेळेस दिल्लीला हे सगळं काही कल्की अवताराची चर्चा झाली त्याच वेळेला हे 1964ला इंदुबाईच्या बापाने म्हणजे गणपती यशवंत रंदे ह्या बाळबाबांनी ह्या पांडुरंगाच्या कृपेने पांडुरंगाचा हा अवतार होणार हे बाळबाबालाही माहिती होतं आणि हे बाळकृष्णालाही माहिती होतं. बाळकृष्ण कोण? आपला बाळकृष्ण बाबा, पांडुरंगांचे बंधू. आणि नशीब याच्यात आमच्या कुळात रामजी बाळा आमचे आजोबा वरलेवाड्यातील ते जन्माला आले आणि त्यांच्या पोटी हे बाळारामभाऊ महाराज आमचे हरिभक्तपरायण बाळा महाराज रामभाऊ रंदे या रत्नाचा जन्म झाला. नाहीतर हे पीठ
64 युगुनीचं पीठ आहे, अतिशय पॉवरफुल. 9 ग्रह आहेत माझ्या दुसऱ्या म्हणजे ह्याच मोबाईलवर मला ते सगळे मेसेज येऊ राहिलेले आहेत. 9 ग्रह तिच्या ताब्यात आहेत माझ्या येडूच्या, बोगस नाही. आणि 3 वर्ष ही तपस्या माझी चालणार होती. त्याच्यात मला खरं म्हणायचं तर मी इंदू आत्तीला सांगत होतो सारखं का इंदू आत्ती हे तुझ्यामुळं राजकारण घडले, तुझ्यामुळं राजकारण घडले. इंदू आत्ती म्हणजे जिजामाता, प्युअर जिजामाता कलियुगातली. अशी रणरागिणी शिवबाई मी बाळाओ. आणि चालण्याचं धाडस मला ती आई देत होती इंदूबाई. म्हणून मी हे सगळं षडयंत्र नाही म्हणता येत हे आईचं. षडयंत्र कसं, ही जगदंबाच. म्हणजे तिला मोक्ष मिळवण्याच्या अगोदर मी हेच सांगत होतो की आत्ते, अरे नाही रे नाही, माझा आजही खोटा नाही आणि कुणीच नाही. तू 2 राम जन्माला दिलेस आणि स्वपनरावनं 1 राम जन्माला दिलाय, घातलाय. तो कवापासून सरपंच व्हायला हात बोलतोय, गाव त्याचं मनाव घेत नाही. म्हणजे रामाला समजून घेणं किती कठीण आहे या जगामध्ये. म्हणजे 2006 पासून स्ट्रक्चर जास्त फिरलं. तसं मी फिल्म इंडस्ट्रीत घुसायचा प्रयत्न 99 पासून सुरू केला. आणि 97ला जर माझ्या माऊलीनं म्हणजे माझ्या सीताराम बाबांनी जर मला सिद्धबेटात हजर नसतं केलं उंच खडकच्या माऊली बाबाकडून, मी जाताना मला अण्णांनी मला रग दिला होता. मला अजून आठवते, खोडक्या याचायला घेतल्या होत्या एका मामानी त्या हासपळीतल्या त्या गवाळीच्या खाल्ली हासपळी ती त्या खोडक्या याचल्या होत्या. म्या सीताराम मला इचू लागला होता, पण ते बाबा म्हणजे पांडुरंगाने मला खेळवलंच तसं. ती मोठाली ती लिंबाची झाडं, तो हरिपाठ करून घेणं अण्णांचं इंदू आत्तीचं, ते प्रेम. राम 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 राम. गंज रामायण घडतील, पण मराठ्यांनी जे आता जे रामायण घडवले असं अद्भुत रामायण पुन्हा होणे नाही. आणि याला साथ जर कोणी दिली असेल मराठ्याला तर एकलव्यानी. आणि मराठ्यातही काही शूरवीर म्हणजे मी नावच घेईल त्या माणसांची. हरिभाऊ मुंडे, माझ्या हरिभाऊ मुंड्याचं रक्तही सुखदेव मामा, बंडू मामा. पॉवर इज व्हेरी स्ट्रॉंग पॉवर. ह्या ब्रह्मलिंगावर झेंडा उभा करणं अनिल तुला म्हणून सांगतो येडा गबाड्याचं काम नाही, अजिबात नाही. क्षत्रियांमध्ये ह्या अर्जुनाला सहस्त्रभाऊ म्हणतात. असा अर्जुन जन्माला येणं म्हणजे तुमचं भाग्य. आणि मी पळालो का तर याचं कारण म्हणजे माया. मायानगरीत जर मी उतरलो नसतो तर तुमची माया मला कळली नसती, माझी माया तुम्हाला कळली नसती. सगळं बघून घ्यावं लागतं, इंटरनेट सगळं चालवावं लागतं बाबांनो, बोगस नाही. 40 म्हणजे झेंडा फडकावला म्या वयाच्या 39व्या वर्षी या शिवलिंग. 40व्या वर्षी म्हणावं लागेल. 40, 41 आणि 42 मध्ये रनिंग करतोय मी. तर मला बोलायचं असेल मित्रांनो, आजचा जो दिवस होता तो असा गेला माझा का हा गांजा वाढायला मी बावळाट नाही, मूर्ख तर अजिबात नाही. दारू मला जमत नाही. मी 60-70 वेळा दारू पेलो, 60-70 वेळा दारू पेलो, सगळ्यांना बोंबलत होतो. याचं कारण असं की मला तेवढ्याच वेळेस ह्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात 70-80 वेळाच काय ती दारू प्यायला भेटणार होती माझ्या आयुष्यात.
मग मांस खाला असेल, मटण खाला असेल, भरपूर केलं मी. पण आळंदीत, पुणे जिल्ह्यातील आळंदीत जी रत्न जन्माला आलं 700-750 वर्षापूर्वी, दादा, माझा दादा, दादासाठी मी जन्म घेतला. दादानी मला ही देव दिली. मांडे असो, रंदे असो, शेळके असो, आणि शेळक्यांच्या पोटी हे माया ईडीने जन्म घेईल कवीने. आणि इज्जत कोण देऊ शकतं ह्या जगाला? आदिमाया शक्ती. मग तिने किती रूपं घेतल्यात. अख्ख्या एकलव्य समाजाची ती आई झालेली. आणि तो प्रभू शिवशंकर म्हणजे मी आणि तुम्ही, पुरुष रूपात जे नटलेले ते पुरुष. तुकाराम महाराजांनी एवढा गाथा लिहिला. उद्या तुम्ही म्हणशान अरुण तो जाळला, कारण जाळल्याशिवाय पर्याय नव्हता. 700 अभंग वाचले होते मी त्या गाथ्यातले. लय अवघडे बाप, हे कोड सोडवायला लय अवघडे, लय अवघडे उमगायला बाप. ती गाणं आली, बऱ्याच वेळा ऐकतो मी. आमची मनसेची वगैरे ती प्रेरणादायक गीते, शिवराज्याभिषेक गीते रोज ऐकावं लागतात मला. हिरो असे मला म्हणून मी हे सगळं करीत होतो, हे दाखवित होतो गावाला. गावातल्या लोकांनी मला येड्यात काढलं, एरोड्याला 3 वेळा नेलं. पण ते टायमिंग सेन्सनं मी सगळी गोष्ट लिहिलेली आहे. ह्या अंगठ्यावर जे आहे ते ब्रह्माक्षरी रुद्र ओंकार, तो जगात कोणाकडंच नाही. फक्त मीच जन्म घेताना तो पूर्ण ब्रह्मरूपाने जन्म घेत असतो. मग येडी झाली राधा, ती गवळण ऐकून बासरी. त्या गवळणी, बबन गुग्याच्या गवळणी मला जास्त आवडतात अनिल. आणि जेव्हा किरणच्या पोटी ही अणू जन्माला आली आता काही काळापूर्वी, त्या पोरीने माझी बुद्धी चालवली. असं ते रामाचं रक्त आहे. माझे आणीनं व्हिडिओ बनवलेले आहेत अणून. आप राम जी के बारे में कुछ नहीं जानते, मैं सब कुछ जानती हूँ. रामाला ओळखायला लागत होता तुम्ही शिवाजी महाराजांनाच ओळखलं नाही. तर आज दिवसभर ख्यामाला मी सकाळच्या धरून म्हटलं, ख्यामा अरे दारू पिऊ नको, दारू वाईटी, दारू वाईटी. आणि ख्यामाने आज दिवसभर माझ्या संग राहून संध्याकाळी थिटवी बाबाच्या टपरीतून त्याला 60 रुपये काढून देईल. आणि ख्यामा आता घरी पोचलाय का नाही मला तपास नाही. पण तेवढं काय करता, कवीला मी इकडं देवीकडं सोडवायला गेलो आहे. कवीला गोकुळच्या गाडीवर सोडवली, बाळासाहेब बसली गाडीवर. ते म्हणले आम्हाला यावंच लागत आहे, तिथं न्यावंच लागत आहे मग तुझ्या इथं. आणि बबनराव आजारी, मीच ते बघू राहिले. मी बाळूला एवढंही म्हटलं, बाळू बाप येतोवरच तू येईन, मी तुझ्या बापाची काळजी घे. ते बबनराव बिचार गेले 3-4 वर्ष झाले मी पाहतोय, सकाळचं उठायचं कुडकुड 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 करीत आरतीला येतं रे. राम मामाला तर भानच नाही राहिलं बिचाराला. प्युअर राम, परशुरामाच्या पेक्षा जबरदस्त पार्ट. असं परत पिंपळदरी या गावात पुन्हा जन्माला यायला नाही. आणि माझा बाप देवराम नेहे, तो अख्खा बाळाशंकर. मी सकाळीच गायने बाबाला म्हटलं, त्याचा नाही रे काय दोष, त्याचा नाही. जग इतकं येडे काय सांगू मित्रांनो. आणि नाही माझ्या शिवनाथ मामाचा काही दोष नाही. बोरिंग पार्ट आहे हे. हे 2 देव होतं म्हणून ते गाणं माझ्याकडे इंटरनेटनं पहिलीच गाणी सोडली. अमृताने काही गाणी मिस केली. भजन करी महादेव, दोन्ही देव एकची पाय. मी जन्माला आल्यापासून किती वाचले, किती आत्मज्ञान आत्मसात केलं या शरीरामध्ये, तुम्ही कल्पना करू शकत नाही.
बाळांनो, एवढं सोपं नाही. जर माझा बाप मला कधी काळी, माझं गाव आहे पुणे जिल्ह्यात आरवी गुंजळवाडी, त्या गावात नेत नव्हतं पहिली दुसरी शिकवायला, नाही. आणि सातारला जर माझा बाप मला वर्षभर ठेवीत नव्हता बिदालमध्ये, माझी करंगुळी फुटत नव्हती हापशामध्ये, तर कृष्ण होता आलं नसतं मित्रांनो. कृष्ण होणं म्हणजे लय कठीण आहे. जावे त्याच्या वंश तेव्हाकडे, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. टकाल पडलं मित्रांनो मला. इतके कष्ट केलेत मी, इतके हार्डवर्क मधून मी पुढं चाललोय. शिव होणं किती कठीण आहे हे मी गेल्या 3 वर्षात बघितलं. माझे पंढरनाथ अण्णा गेले 2 वर्षापासून आरतीला कंटिन्युटी लावून धरली, आणि अण्णा ज्यावेळेस आरतीला उतरले मी भरून पावलो. माझ्या पंढरनाथाने गड माझ्या अण्णांनी जिंकला. तेव्हा मित्रांनो, मला कळकळीची विनंती एकच आहे, समय थांबणार नाही. तिनं आतमध्ये मंदिरात गाड्या ठेवली, बाहेर गाड्या ठेवली, इथं माझ्या घरात गाड्याळी काटा आहे भाऊ. इडू आई म्हणजे सर्वसाधारण देवी नाही. माझं बाळाचं पण करणारी माझी सुसाय आजी, माझी इंदू आत्ती बुधवारी निर्वाण दिली, आणि सुसाय आजीनं ज्या दिवशी बुधवारी दिवस वाढला त्या दिवशी रुई मोडून टाकेली तिने. त्रिपुर सुंदरी हे कुळतीचे. माझा आत्मा जो आपला तरी नंदाळा बिरीचं सावरगाव तळला जातो. चेतन जगतात कुणिकाच्या काय भ्रमण करतो. माणूस मेला मजून मुक्त होतो, शरीर सोडतो. भगवद्गीता कशासाठी? मी जे ग्रंथ वाचतो चालतो ते माझं टेक्निकच अद्भुत आहे मित्रांनो. हा शिवलिंगावर बंगला बांधणं म्हणजे एवढं सोपं नव्हतं. इटा पाडल्या म्या, इटा पाडून डोकं लावून आयुष्य आत्तापर्यंत घालवलं. आणि इथून पुढे काय असं उरलेलं. आई ज्यावेळेस मला या देहातून मोकळी करेल त्यावेळेस तिच्या हिशोबाने असणार तो कार्यक्रम. नाही, माझा सगळ्या लोकांवर विश्वास नाही आहे, तेवढा विश्वास मी माझ्या इडू आईवर ठेवलेला आहे. जन्मदात्या आईपेक्षा असं म्हणावं लागेल, जन्मदात्यांपेक्षा माझी इडू आई खूप हुशार आहे, खूप. त्याचा काही मापच नाही, त्याचं काही अंतच नाही. गेले 42 वर्षाचं माझं वय झालेलं आहे. आता मी 42ला 2-3 महिन्यांचंच कमी राहिलेले आहेत. मला 17 जानेवारी 1984ला माझा जन्म झाला. तिच्या नंदाळ्याच्या दारासमोर बाळबाबाच्या कुळात, गणपत बाबाच्या पांडुरंगाच्या घरात. हे माळावालीचं कुळ हे इतकं पवित्र आहे आणि इतकं श्रेष्ठ आहे. माळावालीतला कुठलाही गृहस्थ असो त्याने विदाऊट माळेचं जगूच नाही. मी गेले 7-8 वर्ष माझ्या दादाने मला दादापळचं स्क्रिप्ट समाधीला लावायला लावलं आणि माळ घालून दिली आळंदीमधून. माझ्या दादाची ज्ञानेश्वरी इतकी पवित्र आहे काय सांगू मित्रांनो. आणि त्या गरुड खांबाला जर मिठी मारल्यानं विष्णू होतो माणूस. कारण मला अजूनही आठवतं आहे, सीताराम बाबांनी ज्यावेळेस मला आळंदीला माऊली बाबाच्या इथे नेऊन ठेवलं आणि सकाळचं सिद्धबेटात हजर केलं. माऊली माऊली माऊली. आषाढी होती का कार्तिकीलाच नेलेलं आहे. कार्तिकीला म्हणजे आपल्या पावसाळ्याच्या सीजनला जी आपली वारी आहे ती आळंदीची तीच. कारण आळंदीला महापूर आला होता त्या वर्षी. आणि मी आळंदीत सिद्धबेटात महिनाभर राहून माऊलींकून ज्ञानेश्वर कांगणे माझा मित्र त्यांनी आणि संभाजी कापसेनी माझी म्हणजे मी तिथूनच गोपाळपुरात उंच खडकच्या माऊली बाबांक परत महिनाभर थांबलो. तिथं 2 मुलं आणि आजी होत्या एक. तिथं महिनाभर थांबल्याच्यानंतर मी ज्ञानेश्वर कांगणे आणि संभाजी कापसे असे 2 मित्र मला भेटतात. 2-3 मित्र होते मला वाटतं.
आणि मग मी दगडी पुलाच्या खाली अनिल महिनाभर राहिलो आणि पुढे चिता जळत होत्या. माऊलींचं हे दृष्टिकोन किती मोठा. शिक्षण 4 महिन्यात गडी ट्रेन करायचं आहे. राममामानी परत मला सांगितलं होतं, हे थांबू शकते नाही माऊली. म्हणजे अशा काही गोष्टी होत्या. आणि मग पांडुशेठ पांडुरंगच माझे बाप माणूस महिनाभर सांभाळलं मला. मी चपला विकायला पांडुशेठ माझ्या पांडुरंगाच्या त्या दुकानात चपला विकल्या. आणि सूरज सागर अशी 2 मुलं आहेत जणू त्यांना. आणि ते सगळे 3 जण भाऊ आहेत. तेव्हा त्या इकडं 2-3 सगळी 3-4 दुकानं आहेत माझ्या पांडुशेठची. आणि महिनाभरामध्ये तेवढं हे घेऊन माझे पांडुशेठ इथपर्यंत आलते. त्यावेळेस पप्पांचं ते मातीचं जे माझं घर होतं त्यावेळेस इथपर्यंत आलते. आणि दुकान पप्पांनी गावात नेलं होतं. पांडुशेठ खात्री करायला आलते, हा बोलतोय ते खरं बोलतोय का खोटं बोलतोय. वास्तव स्थिती अशी होती की पांडुशेठ आले. आम्ही तात्काळ गारगावरून पाय आलो होतो. आणि इथलं सगळी प्रोसिजर बसून माई होती दुकानावर. आणि मग लगेच आम्ही आळंदीला परतलो होतो. सोपं नाही आहे ह्या युनिवर्समध्ये डे बाय डे, डे आफ्टर डे एक एक दिवस घालवणं कठीण आहे. म्हणून मी मराठ्यांना एकच सांगेन, घरामध्ये जर ज्ञानेश्वरी, हरिपाठ यासारखे ग्रंथ असतील तर त्यांची काळजी घ्या, ते वाचन करा. भगवद्गीता वाचा, त्याच्यातला 8वा अध्याय सगळं क्लिअर करतो. आणि श्रील प्रभुपादांची भगवद्गीता वाचा जशी आहे तशी. इस्कॉनचा याच्यात काही फॉल्ट नाही. इकडं तुमच्याकडं पांडुरंग जन्माला, पांडुरंगाचा पंढरीनाथाचा हा अवतार आहे. बोगस अवतार नाही आहे हा. 64 युगिनी त्रिपुर सुंदरी 64 कला निपुण कल्की अवतार आहे हा येडूचा. मी एकटा कल्की नाही आहे, तुमच्या सगळ्यांमध्ये तो कल्की आहे. आणि तो सगळा जागा करा. बोगस काही कोणाला धमक्या द्यायच्या. माझ्या शरद पवारांना एक कल्की तो तिकडचा देऊ राहिला आहे. माझ्याकडे सगळे व्हिडिओ आहेत. 1 मिनटं मी अनिल एका मोबाईलवरचं बरंचसं क्लिअर करतो रे, म्हणजे तुझ्या डोक्यात लक्षात येईन. अरुण बोलतो ते खोटं नाही. आणि ह्या अवतारासाठी मी लई कष्ट घेतलेले आहेत या शिवलिंगावर घर बांधायसाठी. शिवलिंग आहे बाळा ते माझं, ब्रह्मलिंग, ब्रह्मगिरी. सगळी पृथ्वी हे शिवलिंग चालवतं. अभ्यास हा इथंच फोन आहे. रामकृष्ण. मला वेळ नाही आहे मित्रांनो. वेळ किती ठेवला इडू आईनं मलाच माहिती नाही. पण प्रभू रामचंद्रांचे अवतार होतील, पण असा अवतार पुन्हा होणे नाही. करायला गेली गणपती, झाला मारुती. आता अनिल याला बॅलन्स नसतो या फोनला टाकत, बिचारा गरीब आहे. ज्यावेळेस भाऊ कदमचा पिक्चर पाहिला मी, ते समाधीतली त्या पैशांचा डबल मिळतं भाऊ कदमांना, तो काय त्या पिक्चरचं नाव मला माहिती नाही. त्यावेळेस हा मोबाईल घेतला होता 9,500ला अकोल्यात जाऊन. कोरोनाच्या काळात बिघाडला बिचारा, लय अवघड. परत त्याला ते खर्च करून तो दुसरा मोबाईल. आणि ते 3 मोबाईलमध्ये मी सगळं कनेक्शन ठेवलेले. अमृताला, आपलं नम्रताला ना कविताला वाटतं माझे मोबाईल. तुमचे मोबाईल काय नाही. हे सगळं इंटरनेट कनेक्शन मी आत्मज्ञानासाठी आणि ह्या सगळ्या गोष्टी माणसांना कळाव्यात म्हणून हे केलेले. आणि व्हिडिओ बघत राहा अनिल. आता याच्यावर कुठं गेलं काय ते अवघड होऊन बसलेले आणि काय सांगू. आणि मला लॅपटॉप घ्यायचं होतं, स्टुडिओची कामं गपागप उरकायची होती, मला किती मदतीची हात पाहिजे होती. आणि या सगळ्या गोष्टी उलट्या पालट्या करून ठेवल्यात बाबा. तू म्हणतो असं तसं होऊ शकत नाही. कुठला स्टार व्हायचं आहे मला. हे जे आता माझ्याकडे हे नाही आहे तरी गपागप हे बघ असे व्हिडिओ सगळे लावलेले आहेत. हे बघ
या सगळ्या व्हिडिओंचा म्हणजे कल्की अवताराचे वगैरे सगळे व्हिडिओ ह्या मोबाईलमध्ये सेटेलाईट करून घेतलेले सगळं, आणि ते सारखं सारखं ऐकून घेतलेले सगळ्या गोष्टी, बोगस नाही. हे आत्मपरीक्षा म्हणजे एवढे व्हिडिओ आहेत, तू चाट वशील. आली गवळण कपटी राधा गोदावरीताई मुंडेंची व्हिडिओ सगळे, आणि ह्या गवळणी लहानपणापासून ऐकत आलोय रे. आणि नाही, माझ्या पांडुरंगाशिवाय हे जग चालत नाही. त्याची ही सगळी देव अवतरतात. बंडातात्या कराडकर हे ज्यावेळेस इथे येतात तेव्हा पिंपळतरीला खात्री होती का अवतार झालाय, पण त्यातही कोण काय चोऱ्या करतोय, कोण काय चोऱ्या करतोय. ही व्हिडिओ बघ, एवढे इतके व्हिडिओ आहेत, तुला आल्यावर मी दाखविलंच. पण कल्की अवताराचं काय काय इन्फॉर्मेशन, काय चाललंय, कसं जगाचं चाललंय, हे एवढे सगळे व्हिडिओ आत्मसात केलेले आहेत. आणि मला हे पुढं क्लिअर करायचं आहे, त्याच्यासाठी मी स्टुडिओ चालले. आणि देवीची गाणी माझ्या एडूची, म्हणजे हा अवतार कसा झाला आणि कशासाठी झाला, ह्या काही सगळ्या गोष्टी क्लिअर व्हाव्यात म्हणून ह्या त्रिपुर सुंदरीचा 64 योगिनीचा एडूचा अवतार व्हायले. इकडं बघा, अजून व्हिडिओ संपले नाही, मला संपले बरेचसे व्हिडिओ आहेत. आता याच्यात बघ, मी परिचय करून देतो काय व्हिडिओंचा. छत्रपती महाराजांची आरती, जय देव. कल्की अवतार किस धर्म में पैदा होगी, देव मल्हारी. प्रीत बेंद्रेचं हे गाणं मी आवर्जून ऐकतो. माझ्या पंढरीची माय, रितेश दादाचं हे गाणं मी कायम ऐकतो. आता इथं दादापळची काय, हे गोपीनाथ भजन, शांताकारम भुजग शयनम, एक वेळ करी या दुःखा वेगळी, दुरिताची जाळी उगवणी. हे वैकुंठ धामवासी कल्की अवतार भजन, दिल्लीचे हे आपलं ते नाही, युवा कल्की कीर्तन मंडळ. परमपूज्य सद्गुरू की अमृतवाणी. आता इथे व्हिडिओज, अखंड परमधाम, मुक्ताईची गोष्ट, फुल श्री मनाचे श्लोक विथ लिरिक्स रामदास स्वामींचे. हे ऋषी रिकामे ऑफिशियल. हबप मधुकर महाराजगिरी यांचे पुन्हा एकदा आंबेगाव येथील जबरदस्त कीर्तन. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, केतकी माटेगावकर. बाय मी वेडी झाली ग, भारूड सम्राट कृष्ण महाराज जोगदंड. गेल्या 2 वर्षापूर्वी हे जे ऐकून रेकॉर्ड शूट ठेवलेले मी, येडूमातेचा व्हिडिओ हा. पुढं बुवा श्री अनिकेत वालापकर, पखवाज श्री आशिष शेटकर, वैकुंठीच्या देवा अनुया कीर्तनी. सॅटेलाईटशी मला जॉईंट राहावंच लागतं. आणि इतके पिक्चर बघून घेतलेत ना मी, तू मिलिटरीत एवढा वेळ नसेल दिला, एवढे प्रोजेक्ट मी बघून घेतले बाबा. हॉलिवूड, बॉलिवूड, टॉलिवूड, काय असेल नसेल ते बोगस वेळ वाया नाही घालवायचा. काय जग करू राहिले, कसं काय. अभंग, कोणे गावी आहे सांगा विठ्ठल, वैष्णवी धुरी यांचा हा व्हिडिओ आहे. सगळे बऱ्याच वेळा ऐकून घेतलेले व्हिडिओ येते. माऊली माऊली आपल्या रातचं घाटचं गाणं, ज्ञानदेवाप्रमाणे निवृत्ती देवींचा आला हरिपाठ, गोदावरीताई मुंडे, गीता उपदेश, 1 तासाचा व्हिडिओ आहे. म्हणजे जसं जसं ऐकूनी वेणूचा नाद, लागला नामाचा छंद गवळण, गोदावरीताई मुंडे. महाऋषी वाल्मिकी की जीवनकथा, जय हनुमान जबरदस्त सीन. हे कोणाचं, इरफान खान यांचा व्हिडिओ आहे हा. उठी श्रीरामा, पहाट झाली. पुढं चंद्रकांत आपलं विक्रम गोखले यांचा दान दिल्याने ज्ञान वाढते. ही माझी आरवी गुंजळवाडीमधलं कविता, ही शिक्षणाच्या पाठातली. सत्यम शिवम सुंदरम, गीता को पूरी तरह समझने के लिए कुंडलिनी जागरण की आवश्यकता आहे. ही आहे आपली काय ती, कुठल्या राज्यात हे चालू आहे वॅकेशन ह्या देवीचं, त्याचे मी व्हिडिओ ऐकलेले आहेत. आता पुढं आले डोक महाराज, आवडे निभारे हरिनाम गैसे रामराव महाराज डोक, कीर्तन वर्षा. 2.5 साल की बच्ची ने किया डायमंड हॉल में कमाल. म्हणजे हे कुठं ब्रह्मकुमारीचा विषय हा.
म्हणजे दानकी दादीचे त्यांचे प्रवचनं वगैरे, दिनेश ओबराय, परत काय तिचं नाव आहे ना मला, शिवानी दिदी, डॉक्टर शिवानी दिदीचे व्हिडिओ सगळे कुडं लक्ष टाकून त्यांचे महत्त्वाचे कोइन्सिडन्सली काही व्हिडिओ मी बघितलेले आहेत. रघुपती राघव राजाराम ही टूने ही अधूनमधून ऐकू. विठ्ठल रुक्मिणीचा इतिहास, शिवरात्री भजन, हरि ओम ओम समाया है मेरा भोला नगर में आया है. हा व्हिडिओ माझ्याकडे आलेला आहे इंटरनेटमध्ये. श्याम तेरी बंसी पुकारे, गोपीगीत, युक्रेन फेस्टिवल, कीर्तनराय, भज गोविंदम, बाळकृष्ण दादा वसंतगड कीर्तन, सेवेचा अभंग, कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता. हा मला काही मी ऐकावं लागतो. म्हणजे आता माझे बाबा महाराज सातारकर आंतरजगताची धनी झाल्याच्यानंतर आता ह्या जगतात मला जर आवडत असेल आवाज तर बाळकृष्ण दादा वसंतगडकर. अशी गुरु माऊली जन्माला आल्यावर कृष्ण का जन्माला येणार नाही. सुंदर ह्यानं हा अभंग एक ठेवलेला आहे. आणि कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता, 1 तास 24 मिनिट 35 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे कीर्तनाचा. हे कीर्तन मला जास्त आवडतं बाळकृष्ण दादांचं, त्याच्यामुळे मी हे डाउनलोड करून ठेवलेले. कालकृष्ण हा 24 मिनिटाचा व्हिडिओ आहे अनिल, ते एक तू तुझ्या यूट्यूबवर मागून घे. चक्क मंदिरातून देवीची मूर्ती केली गायब, अकोले तालुका, म्हणजे आमच्या व्यासापुरातली ब्राह्मणवाड्यातली घटना आहे. हा त्याचा 4 मिनिटाचा गेल्या 2-3 वर्षापूर्वीचा व्हिडिओ आहे. हा इथे डाउनलोड केलेला आहे मी. हा 4 वर्षाचा व्हिडिओ आहे शिवधून. परत पुढं आला, नाम तुझे घेता देवा होई समाधान. कोणाचा हा? आपल्या प्रल्हाद शिंदेंचा हा मला व्हिडिओ गाणं, मला त्यांच्या प्रल्हाद शिंदेंची सगळीच गीतं आवडतात. म्हणजे आदर्शच्या करिअरपासून माझं आदर्श शिंदेंवर लक्ष आहे. आणि ते गाणे आदर्शचा आवाज, आता काय अजय गोगवले, अजय अतुल, हे सगळं त्यासाठी झालेले. माझ्या दादाची कृपा आहे, ज्ञानदादाची. समाधीतून हे जग चालवतो अनिल. मग बघ कसं चालवतो. अजून तुला लय माहिती मिळवायची. आणि मग इथं संस्कारचे 2 व्हिडिओ आहेत माझा. पुढं आला, इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेशाची, माझं छकुलं सोनुलं, माहेरच्या साडीमधला हवे आवडतं गाणे, मला कधी लागलं तर ऐकूशी वाटतं. परत इथं बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांचा व्हिडिओ, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, सादर करते संतचरण बालकृष्ण. सुगंध भक्तीचा हे म्हणजे आता काय सांगू तुम्हाला, हे पंचावतारातलीच गाणी आहेत ही. साधना सरगमची इथे. आता पुढं आला व्हिडिओ, हे गाणं राहून देऊ आपण जरा वेळ चालू. कोणाची हे घरं, संत चरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर. जीवनाचा प्रवास हा बघ 1 तास 1.5 तासाचं कीर्तन येते वसंतगडकर महाराजांची अखंड हरिनाम सप्ताहाचे कीर्तन. पुढं जाऊ आपण. लॉर्ड कृष्णा हे कार्तिकेयमधलं रिंगटोन, 19 मिनिटं 20 सेकंदाचा व्हिडिओ आहे हा. कधी मध्ये ऐकायला कधी एडिटिंगला. श्रीमद भागवत कथा. पुढं अंधरमाष्टकम कर्ष, हे म्हणजे आता इकडं बघ, तू म्हणजे तू काय ऐकतो मी काय ऐकतो. आता हे तुम्हाला ऐकायला जमणार नाही, हे मला ऐकावं लागतं. पुढं बघा आता इथं कानडा राजा पंढरीचा चैतन्य देवडी, यह चमत्कार शक्ती हर मनुष्यमध्ये, कुंडलिनी जागरणाचा व्हिडिओ येतो. कुंडलिनी जागरणाची भरपूर व्हिडिओ पाहिले मी मित्रांनो, मला बरीच मदत मिळाली त्या गोष्टीतून. ह्या शिवलिंगावर कट होणं म्हणजे दॅट्स इम्पॉसिबल. एखादं पळून जाईन, वेड होईल. मधुराष्टकम हीच आमची प्रार्थना, माणसाची. पुढं काय बोलू. नवरीवाणी सजली माझी येडूची पिंपळदरी, हे माझं येडूचं गीत. हे आता ते गीतकार वगैरे कोण आहेत काय, पण त्यांच्या लक्षात येईलच. डोंगर खोरीला बसली सावलीला, मस्त गाणं ते पण. या भयानक खोरीत बसली माझी येडू, गायक सागर कोण काय असेल ते, ठीक आहे चला पुढं बघू. हे कालरूप कलकी प्यारे, हात में दुधारा धारे, पाप का विनाश कीजिए.
कलयुग के और श्री कल्की अवतार का युद्ध देखा देखा युवा कल्की कीर्तन मंडळ. पुढं माझी कार्यकर्ती खिरडी गावामध्ये देवीदास पवार यांचा शिवाजी पवार एकलेख, आता हे एकलव्य समाजाच्या पूर्ण गायलेलं गीत आहे. पुढं हफ्ते में सिर्फ एक बार सुने कल्की अलौकिक चमत्कार देवी आहे. त्रिपुर सुंदरी अवतरली मुळा नदीच्या काठाला पिंपळदरी. पुढचा व्हिडिओ. कलियुग में सबसे असरदार शिवस्तुती प्राचीन काल. कुठलीही भक्ती करा, कंचे देवाची करा, सगळं एकच होणार. त्याच्यासाठी शिर्डी साईबाबाचा ग्रंथ मी तोही वाचून घेतलेला आहे, तो व्यवस्थित जीव लावून ठेवलेला आहे. पुढं मी तुम्हाला बोलत सगळं चाकर शिवबाचे होणार प्रकाश धोत्र्यांचं आपलं ते गीत महत्त्वाचं मला आवडतं. कल्की भजन, कल्की भगवान भजन, कल्की अवतार भजन, युवा कल्की कीर्तन मंडळ. ओके. पुढं हरी तुझे नाम घेईन अखंड, याहून पाखंड नेणे काही. हे आहे भक्तिरास संध्या. हे तिघांचा हा व्हिडिओ आहे, हरिनाम तुझे. पुढं आला परत युवा कल्की करती में प्रभु रन में तुम्हें आना पडेगा, विरोधी विश्व पर छाना पडेगा. मंदिरात अंतरात लक्षमामाचा त्यांचा व्हिडिओ आहे, तोची नांदत आहे. वासुदेव आषाढी एकादशी. आणि इथं माझ्या ज्ञानेश्वरांच्या समाधीतला हा व्हिडिओ आहे बरं का. आणि कॅम्प्युटर आहे ते, त्याच्यावर जग चालतं, इतकं खतरनाक आहे ते. 750 वर्षात समाधीत गुप्त झाले, 750 वर्ष. आणि ह्या जन्मात माझा मित्रही बनलो आणि पालन करता होऊन नाही जन्म देता आला, पण बाप नावाने आईचा सांभाळ केला. संजीवनी रूप धारण केलं, पांडुरंग झाला, पांडुशेठ झाला, किती रूप धारण केली. हे दादाचं आणि माझ्या साईबाबांनी हे युनिवर्स चालवलेले एवढ्या शक्त्या स्ट्रॉंग आहेत. माझे गजानन महाराज शेगावची तेही बोगस नाही. जेवढे महाराष्ट्रातले सगळे अष्टविनायक आहेत ते याचसाठी की बाबांनो नीट विचार करा, ज्ञानगंज काही दुसरं कुठलं नाही, माझ्या दादाचे. आणि तो जो आता थांबा, आता पुढे बघू आपण. ह्या महाअवतार कल्की. बरं ठीक आहे. फिटे अंधाराची जाळी झाली मोकळे आकाश, हे राम तुम्हीही मग तुम्ही. बरं ठीक आहे. सत्यम शिवम सुंदरम पिक्चरमधलं ते गाणं आहे ते काय तिचं नाव आहे ना व ते हिरोईनचं, जाऊ दे मध्ये आपल्याला काय करायची. कल्की बॉर्न 2025. कल्की फुल फॅक्ट. अभंग वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पाहावी पंढरी, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. अयोध्यादास रेम अवगुण चित्तना धरू. सचिनजींचं तेरी माया का. बरेचसे व्हिडिओ आहेत आणि काय तुला सांगू, हे सगळं तुला डोळ्यांनी दाखवावं लागेल. माझ्याकडे काय मी अभ्यास करतोय, काय किती व्हिडिओ आहेत, किती अभ्यास केला आहे मी काय. हे बघ, हे आमच्या गुण काकांचे कृष्णाचं कोण नाही. रामदास गुंडालाच माहिती नाही का कृष्ण हे सगळं बघून राहिलं आणि त्याच्या कुळात जन्माला आलाय. रामनामाची सांगड करून यावी कावड पडते म्हणून गुणकाकांचा रमेश विठ्ठल गुंड बोगस नाही. आर पाटलांबरोबर आणि हे वैली. हे नगर जिल्ह्याची कृपा. नगर म्हणजे प्युअर देवी देवतांचा जिल्हा. त्यामुळे ज्ञानेश्वरांना नगरमध्ये आळ्याला सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. बोगस नाही ज्ञानेश्वरी, बोगस नाही. तर आता रामदास गुण जाऊ द्या. इकडं हे बघ, आमचे रामानंद उगले
सगळं ऐकून घुकून आत्मा सगळं वॉच करतो, कोण कसा वागला, कोण कसा चालला. चालत राहू आपण पुढे. तसं वेळ भरपूर द्यायला पाहिजे होता, पण बघू आपण कसं होते काय. मी जसं पाहिजे तशी व्हिडिओ पुढं फॉरवर्ड करायचा प्रयत्न केलेला आहे, पण वेळ येईल तसं. माझ्या मावळणीला म्हणजे जन्म घेण्यापूर्वी सगळं सांगून ठेवलं होतं. माझं ज्यावेळेस अंधा कानून पिक्चर येईल त्यावेळेस बरोबर अंधा कानून नाव पडले गेलेले. माझा आजही एवढा सोप्पा नव्हता, नामदेव राजाराम. आणि माझा पंजाई राजाराम पाटील सावरगाव तर कोणाला सांगायची गरज नाही. आता हा पुढं आलाय बरं का, हा कलकी युवा मंडळचाच आहे. त्यांच्यापर्यंत ही परमिशन जावी. महाराष्ट्राचा शिव अवतारी, महाराष्ट्रातच तो अवतार चालतोय. महाराष्ट्रच ही संतांची भूमी. आणि 28 युगावरून लक्षा मामाचा जो चित्रपट आलेला आहे झपाटलेला महेश कोठारेंचा, तो याच्यासाठीच आलेला आहे की परकाय प्रवेश निश्चित मेले, आत्मा मरत नाही. हेच तुम्हाला सारखं सांगू राहिलेले. चुकीची प्रवचनं करू नका. सोल कॉन्ट्रैक्ट्स एक्सपोज्ड वांट. अरे कैसे कनेक्ट हो कल की अवतार की एनर्जी से. आता मी हे सगळं इकडं बघू राहिलो जगाचं काय चाललंय काय. कोण काय काय कल की ते एवढे हायपर झालेले आहेत का बोलायचंच काम नाही. गळ्यात तुळशीची माळ नाही, काय नाही काय नाही, बोगसगिरी करायची काहीतरी. कोणी कोणाला प्रसन्न होईल का. कलकी अवतार पर ममता कुलकर्णी का बडा बयान. हां, आणि आपल्या ब्राह्मणांनी, पुण्याच्या ब्राह्मण समाजाने एवढंच कृपा करून ज्या हिरो हिरोईनला माझ्या ममता कुलकर्णीचा नंबर माहिती असेल तिला विचारला महाराष्ट्रात बोलून घ्या. काला तिकडे गेली जख मारायला हे बावळाट बाकीची. आता तो व्हिडिओ आणि दाखवला असता, पण नको मोरते जाऊ दे. ते माझ्याकडे वेळ, तू आल्यावर तुला दाखवेल. लय जग वेडपटी. आता हा व्हिडिओ लावू. देव काय बघतो आणि नेमकं बाकीचे कलकी काय बघतात. हां, अमिताभ बच्चनचा अर्थ काढून घ्यायचा ना. हरिवंश पुराण. हां, ए नावाने बरेचशा सुपरस्टारांची नावं आहेत. म्हणून माऊलीला मी आळंदीला गेल्याबरोबर याचा सिम्बॉल लावावा लागला होता, राम आणि सीता. आणि ये अरुणाचा अवतार महान, रणी फडकती लाखो झेंडी. या झेंड्यांसाठी इतका आदाबलोय ना मी या जन्मात, माझं मलाच माहिती. आता भरत कुमारचा त्यांचा आपला आरती सॉन्ग, महेंद्र कपूर, ओम जय जगदीश या जगदीश ह्या प्रोजेक्टमधले ते लक्षात आलं येईलच. पूरब आळंदी म्हणजे काय. आता हा एक व्हिडिओ आहे, माऊली समाधी उघडली, धक्कादायक घटना. परत कलगीतुरा आकाशी टांगला धरतीवर लोंबला. म्हणजे आमच्या शाहीर रामदास गुंडांचा काकांचा आमच्या कलगीतुरा तो. तर काही व्हिडिओ हे झालेले आहेत. नीलकांत कुंडलिनी जागरण के बाद क्या होता है. कुंडलिनी जागरण के बाद इंसान को सब कुछ पता चलता है क्या हो रहा है. त्याची व्हिडिओ आहेत काही. 64 योगिनी म्हणजे योगमाया जी भारतात जी काही राजस्थान वगैरे तिकडे जी काही 2-3 मंदिरं आहेत आणि 64 योगिनी मातेची तिथे त्याच्यासाठी भरपूर व्हिडिओ मी जमा करून ठेवलेले आहेत. पण एक व्हिडिओ मी सगळ्यांना ऐकवतो, माझ्या एका मित्राचा आहे, त्यालाही माहिती नाही केली की अवतार त्याला बघतोय का नाही, पण त्यांनी व्यवस्थित व्हिडिओ केलेला आहे. वीडियो पर आप लोगों का स्वागत है दोस्तों. जैसे कि आप लोगों की मांग पर मैंने जो कलकी अवतार के लक्षण जिसको 7 हा व्हिडिओ तुम्ही बघा. ह्या माणसाचा मला आणि आवडला मला. तो इसी पर मैंने उसका 8वां भाग भी बनाया था. मैं उसका सभी भाग का जो वीडियो का लिंक है
मैं इसके डिस्क्रिप्शन बॉक्स में डाल दूंगा। आप इनके पिछले सभी भागों को जाकर देख लेंगे। दोस्तों आज मैं बात कर रहा हूँ कल्कि अवतार के लक्षण भाग 9। जी हाँ, लई कशाला वाचावं लागतं? एक हिंदी भाषिक आहे, तो म्हटला बारी बारी से उनका इन जन्म लक्षणों को 1984 में जाने और होगा, उसके ऐसे स्वभाव आयरे के गैरे बारे तो में बहुत आएंगे, पण असं आहे ते. हमको पता चल जाए, उसके स्वभाव के बारे में। ऐका याचं जाऊ दे मोर दे, आता काय मी माझ्या तोंडाने सांगणं म्हणजे बावळटपण आहे. झूठे जो कल्कि अवतार है उसके चक्कर में न पड़े, इसलिए ये काम यहाँ हो रहा है। लक्षण बताया जा रहा है कि उसकी दया से बताया जा रहा है। आओ, हमारे जो भविष्य मालिका में कहा गया है उनमें बताया गया है कि जो कल्कि अवतार होंगे जिस शरीर पर आएंगे, यहाँ वो शरीर की बात चल रहा है। जितने में लक्षण बता रहा हूँ शरीर का है, क्योंकि उसी शरीर में वो प्रकट होंगे जिस शरीर का जन्म 1980-90 के मध्य हुआ है भारत में। हे विचार बरोबर बोलते, उसी के याचा काय शरीर दोष? में वो कल्कि जी प्रकट होंगे आगे बघतो मी व्हिडिओ सगळे, चाललंय शरीर का माझं. मैं लक्षण बहुत दिनों से बता रहा हूँ। तो एक और लक्षण ये है कि उसका जो स्वभाव होगा वो बच्चे जैसे स्वभाव होगा। बच्चे जैसे स्वभाव का मतलब क्या होता है? वो बच्चा नहीं होगा शरीर से, वो युवा होगा, लेकिन स्वभाव उसका बच्चे जैसे होगा। अभी कैसे होता है देखो, कभी कभी होता ये है बच्चे स्वभाव जैसे मतलब हुशार आहेत रे, खुद को युनिव्हर्स बच्चे मध्ये जैसे माणसं करना सगळी त्याच पसंद कामासाठी जैसे बच्चे लागलेली, जैसे करते हैं। जैसे आप सभी देखें बच्चे कैसे बोगस करते हैं। नाही. हालांकि वो जवान हो जाएगा लेकिन वो बच्चे जैसे ही करेगा। उसका स्वभाव बच्चे जैसे है, उसको खेलना पसंद है। लहान लहान जैसे मित्र हंसी 24 मजाक बोटाची करते मुलं हैं सब। जन्माला आलीत. 133 नंबरच्या सबस्क्रायबरच्या मुलाला माझ्या और एकलव्य इसका एक कारण समाजाच्या इसलिए होता कुळातरी है, साइकोलॉजी बताता अंगठा है। देखो त्याला ह्यूमन 2 अंगठी साइकोलॉजी के दिलेली ती इडून माझ्या. ह्यूमन साइकोलॉजी के अनुसार देखो, जो कल की यार जिस शरीर पे आएंगे उस शरीर से आनंद तो नहीं होगा। जाहिर सी बात है, उसको हर नॉलेज होगा, हर विषय का नॉलेज होगा, तभी उस पर वो उतर रहे लायक शरीर है, तभी उस पर आ रहे हो। तो जो सभी विषय का नॉलेज रहेगा, हर क्षेत्र में वो माहिर रहेगा, व्यक्ति ज्ञान से भरा होगा। तो साइकोलॉजी कहता है जो मनुष्य ज्ञान से भरा होता है वो अपने आप को मेंटेन करने के लिए, अपने ब्रेन को मेंटेन करने के लिए उसको बच्चे जैसा स्वभाव करना ही पड़ता है। ये ह्यूमन साइकोलॉजी कहता है। आप देखेंगे दुनिया के जितने भी बुद्धिमान लोग हैं, बहुत तेज बुद्धिमान, आप कहीं उससे मिल के देखो, उसके घर में जाके देखो, उसका स्वभाव एक बच्चे जैसा होता है। हाँ, बहाने में वो तो एक बहुत जीनियस रोल निभाएंगे, बहुत ही ज्यादा जीनियस, लेकिन घर में वो उनका हाल देखना है आप कभी जाकर, जितने भी बुद्धिमान लोग हैं। क्योंकि ये बच्चापन उसके जो ब्रेन में नॉलेज है, जो उसके ब्रेन नॉलेज से भरपूर है, उसको मेंटेन करता है ये बच्चा वाला प्रवृत्ति। इसलिए दुनिया के जितने भी विद्वान पुरुष हुए हैं उसमें एक बच्चा का स्वभाव हुआ करता था और हमेशा रहेगा। जितने भी जीनियस लोग, एक बच्चे जैसा स्वभाव उसमें रहता है, स्वाभाविक चीज है ये। तो कल्कि अवतार में भी ये बच्चे जैसे ही स्वभाव, ताकि वो अपने ब्रेन को कंट्रोल करेगा, उसकी नॉलेज से वो भरा है। क्योंकि ये ब्रेन अधिक नॉलेज को सहन नहीं कर पाता है। ये स्वभाव है इस ब्रेन का। जो मनुष्य जितना ज्ञानी होगा, जितना विद्वान होगा, उसका स्वभाव एक बच्चे जैसा होगा, क्योंकि ये स्वभाव उसके ज्ञान को बचाता है, उसके ब्रेन को बचाता है। ये तो सह नहीं पाएगा एक बुद्धिमान व्यक्ति। तो साइकोलॉजी यही कहता है, ह्यूमन साइकोलॉजी, कि विद्वान मनुष्य के एक अंदर एक बच्चा जैसे प्रवृत्ति होना भी चाहिए, और ये होता भी है, स्वाभाविक चीज है। जिसके अंदर ये बच्चा वाला प्रवृत्ति नहीं होगा वो अपने ज्ञान को सहन नहीं कर पाएगा, उसका ब्रेन ज्ञान को सहन नहीं कर पाएगा, ये कहता है साइकोलॉजी। तो इस कारण जाहिर सी बात है, जो कल्कि जी आ रहे हैं वो हर क्षेत्र का नॉलेज रहेगा उसके पास। तो वो व्यक्ति जिस शरीर पर उतरेंगे वो शरीर पहले से जीनियस होगा, हर चीज का नॉलेज होगा, तभी तो कल्कि उस शरीर का उपयोग करेंगे, उसका ब्रेन का उपयोग करेंगे, उसके जुबान का उपयोग करेंगे, उसके शरीर का उपयोग करेंगे,